ती पोरच सांगावं लागेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं, भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं. निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो. रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, कृतिर्निर्मिता येन चक्रांकृतोख्यां, कृतिर्निर्मिता येन चक्रांकृतोख्यां. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अद्वैतं यो मतमनुस्मरन् चिद्विलासं बभाषे, अद्वैतं यो मतमनुस्मरन् चिद्विलासं बभाषे. बाल्ये येन व्यरचिमधुरा प्राकृते ज्ञानदेवी, अल्पा मूर्तिः परमधवला यस्य कीर्तिर्विशाला. ज्ञानेशोऽसौ जगति जयतात् भारतज्ञानदीपः, ज्ञानेशोऽसौ जगति जयतात् भारतज्ञानदीपः. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. मुद्दाम हा अनुभवामृत लिहिल्याबद्दलचा जो श्लोक रचलेला आहे देवी प्रसाद खरवंडीकरांनी, तो पुन्हा एकदा ऐका सगळेजण. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं. ज्ञानेश्वरस्याद्भुतं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो. ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्ती भावे.
आदिनाथ सिद्ध म्हणा सगळ्यांकडे आहे ते. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, त्यासी नमस्कार भक्ती भावे. तयाची पासोन शिवशक्ती बीज, ते लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी. गोरक्षे गहिनी धन्य केला, गोरक्षेत गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी. निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. सगळी परंपरा आपल्या डोक्यात बसून घ्यायची. ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, रामचंद्र महादेव रामचंद्र. प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, योगसार ऐसे परंपरा प्राप्त. सद्गुरु गणनाथ देई मज, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन. सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता. आपण काल 1, 2, 3 म्हणजे पहिल्या 3 ओव्या पाहिलेल्या आहेत. पुन्हा थोडक्यात फक्त त्याचा आढावा घेऊया नवीन जे कोणी आलेत त्यांच्यासाठी. पहिले 5 श्लोक आता तुम्ही यूट्यूबवर वगैरे सगळ्यांनी ऐकलेले आहेत की शिवशक्ती हे स्वरूप. आता शिवशक्ती निरूपण असंच पहिलं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतायत तर म्हणती कविता तरी ये नंतर उशिरा ये. जो प्रियची ऐसी निरुपाधिके, जगाची जिये जनके. तिये वंदिली मिया मुळीखे देवो देवी. अशी पहिली ओवी होती की ज्याला कुठलंही उपाधी नाही, जगाचे जे जनक आहेत आणि त्याला त्या मूळ तत्वाला देवोदेवीला मी नमस्कार केला असं ज्ञानदेव काल म्हटलेले आहेत पहिल्या ओवीमध्ये. दुसरी आहे जो प्रियची प्राणेश्वरी. जी म्हणजे जो पती आहे प्रिय आहे त्याचीच ती प्राणेश्वरी आहे. म्हणजे दोघंही एकच आहेत. म्हणजे पती तोच आहे, पत्नी तोच झाला आहे. हे मात्र समजून घ्यायचं हे तत्त्वज्ञान. आपल्या घरामध्ये पती पत्नी आपण 2 वेगळे असतो, म्हणजे देहानी तरी वेगळे असतो, मनाने एक होतो कधी कधी, ते सोडून द्या. पण इथे त्यांनी म्हणलंय यहा प्रियः सप्रिया, यहा प्रियः सप्रिया भूत्वा प्रीत्या स्वसुखलिप्स्यया. चारुस्थल्यामेकपंक्तौ एकांगे संभृता उभौ. हे संस्कृत मुद्दाम सांगितलं होतं की जो पती आहे तोच पत्नी झाला आहे, ज्ञानच वृत्तीरूप झालं आहे आणि प्रेमाचे सगळं वेगळं जे आत्मस्वरूप आहे वृत्तीरूपानं आपल्याच ठिकाणी एकाच सत्तेवर हे वस्तुत्वानं जाणता येतं. म्हणजे त्याच्यासाठी स्वरूपानंदांनी छान म्हटलेलं होतं, सागर तो जैसा खेळ तसे खेळ, होऊनी कल्लोळ आपणची. वैशालीताईंना इथे शंका आली होती का विचारा. होऊनी पुरुष प्रकृती स्वरूप, तैसा भोगी आपणाते. प्रकृती पुरुष भासती ही 2, प्रेमाचे स्फुरण म्हणोनिया. परिभंगे नाती निजात्मैक्य स्थिती, अपूर्व ही रीती विलासाची. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये प्रीती जी आहे किंवा ही जी रीती अपूर्व आहे की त्यांची प्रीती ही कधीही भंग पावत नाही. प्रिय परमात्मा आहे आणि प्रेमाचा सागर आहे, ती प्राणेश्वरी आहे, प्रेमवृत्ती आहे. अज्ञानाच्या दृष्टीनं ते सगळं स्फुरत उठतं आणि सरोभरी म्हणजे वेगाने, चारुस्थळी म्हणजे चिदानंद अशा
एकाहारी म्हणजे एका सत्तेवर एका वस्तुरूपाने असा तो सगळा अर्थ आपण पाहिलेला होता. आता तिसरं आहे आवडीचे निवेगे एका एका ते गिळीत आहे अंगे की द्वैताचे निपांगे उगळिले आहासी. आता ही जी तिसरी ओवी होती ती सांगितलेलं होतं की पांगे म्हणजे संबंधाने किंवा आश्रयाने, उगळीते म्हणजे प्रगट होतात, एका एकाने गिळीत आहे म्हणजे एकमेकाला, मगाशी सांगितलं तसं ते जणू काही एकमेकाला गिळूनच टाकत आहे. तर ज्ञान आणि वृत्ती हे दोन घटक, शिव आणि शक्ती हे दोन घटक आपल्या दृष्टीनं, हे परस्परांचे इतके गाढ आहे, त्यांचं प्रेम, त्या परस्परांचं प्रेम इतकं गाढ आहे की त्या प्रेमाच्या वेगानं ते एकमेकांना गिळून टाकतात. म्हणजे दोनपणानं ते उरतच नाहीत, उरू देतच नाहीत, आणि पुन्हा प्रेम करण्याकरताच ते द्वैताच्या आश्रयानं परस्परांना उगळितात म्हणजे गिळून टाकतात किंवा प्रगट करतात. उगळितात म्हणजे प्रगट करतात. म्हणजे हे सगळं अन्वयाचं बोलणं आहे. दीनपणाचा भास झाला की अन्वयानंच एकपण घ्यावं लागतं. आता त्याच्यावर अभंग अनुभवामृतामधल्या कालच्या ओव्या त्या राहिल्या होत्या, त्या एकदा म्हणूया आपण. प्रेम भरे कैसी एकपणे दोन्ही, प्रेम भरे कैसी एकपणे दोन्ही, राहती गिळोनी एकमेका. ते जणू काही एकमेकांना गिळून टाक म्हणजे ते एकरूप होऊन जातात. एकमेका मग करीती प्रगट. आता आपण एकदा गिळून टाकल्यावर प्रगट करू शकतो का? पण आपण म्हणतो की नाही, शब्दांनी बोलतो की माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, तू म्हणजेच मी आहे, जे सगळं व्यक्त करतो ते प्रगट होणं आहे. पुनरपि द्वैत भासवुनी. आणि तुझं माझं तर आपल्या संसारात रोज चालतं, पण तसं ह्या दोघांमध्ये सुद्धा द्वैत भासवत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात द्वैत नाही. सृष्टीचा संहार, सृष्टीची उत्पत्ती, घडे ऐशा रीती अखंडित. अहो रोज हे काय म्हणू आपण, उत्पत्ती आणि संहार किंवा नाश हा रोज चाललेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पाहतो, किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा रोज असंख्य पेशी निर्माण होतात आणि असंख्य पेशी नष्ट होतात. हा एक प्रकारची उत्पत्ती आणि संहारच आहे ना, तीही आपल्याला दिसत नसते. तसं या सृष्टीमध्ये सुद्धा बघा ना, छोटी छोटी अगदी तण असतात की छोटे छोटे अगदी कीटक असतात, अगदी सूक्ष्मातले सूक्ष्म अणु रेणूसारखे, तर ते कितीतरी नष्ट होतात, पुन्हा नव्यानं निर्माण होतात. म्हणजे ह्या सृष्टीचं जे चक्र आहे हे कसं चालू आहे, तर या दोघांच्या व्यवहारावरच चालू आहे. म्हणून त्यांनी म्हणले सृष्टीचा संहार, सृष्टीची उत्पत्ती, घडे ऐशा रीती अखंडित. सर्गसंहाराचा ऐशा परिसाचा, अखंडतयांचा खेळच आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती. हा सर्ग कशासाठी आहे? संहाराचा आहे. कारण एकदा उत्पन्न झालेली गोष्ट ही नष्ट पावणार आहे. म्हणून आपण भगवद्गीता शिकलेलो आहे, ज्या काय ज्या ध्रुवम जन्म मृतस्य च. म्हणजे ज्याला मृत्यू आलेला आहे त्याला पुन्हा जन्म आहेच, तसं ज्याचा नाश झाला आहे तो पुन्हा निर्माण होणारच आहे. आत्ताच कोणी सांगितलं, माहिती नाही, आता आपण मनुष्यजन्म का मिळाला, म्हणे मागच्या जन्मी निम्म पाप पुण्य म्हणजे पुण्य पाप निम्म झालं म्हणजे समसमान झालं आणि म्हणून मनुष्यजन्म मिळालेला आहे. आता या जन्मात आपण सार्थक करायचं ठरवलं आहे, सगळं परमार्थ करतोय, सगळे ग्रंथ वाचतोय, समजून घेतोय, पण तरीसुद्धा असं काही खात्री नाही आहे की आपल्याला पुन्हा जन्म मिळणार नाही. आपल्याला इच्छा व्हायला पाहिजे की मला पुनर्जन्म नको. म्हणून म्हणतात ना, देवाच्या द्वारी विसावा पुनर्जन्म नसावा. मला ते वाक्य इतकं पटलेलं आहे. किंवा ज्ञानदेव काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. चारी मुक्ती त्याला मिळत आहेत, पण देवाची द्वारी तो एक क्षणभर आपल्याला जो वाटतो तो क्षण म्हणजे देवाचा, ब्रह्मदेवाचा किती आहे, सगळी युग एकदा येऊन गेल्यावर त्याचा एक दिवस असतो किंवा एक क्षण असतो. तसं इथे आपल्याला क्षणाक्षणाला हा मृत्यू आणि सर्ग म्हणजे निर्मिती, तर हा अखंड त्यांचा खेळ चालू आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात
ब्रह्मदेव म्हणा किंवा परमात्म्याला नेहमी उपनिषदातलं रोज वाक्य कुठं ना कुठंतरी ऐकायला मिळतं बघा. एकोहम बहुश्याम. म्हणजे तो जेव्हा असं कधीतरी आपण सुद्धा बघा चिंतन करत असतो आणि आपल्याला असं एकदा वाटतं की आता काहीही आपण करू नये बरं का, आता आहे तिथं शांत बसावं. आता परमात्मा स्वतः साक्षात असाच शांत असताना त्याच्या मनात एकदा हे स्फुरण आलं की एकहाहम, अरे मी एकटाच आहे. बहुश्याम, आता मी बहु व्हावं, पुष्कळ व्हावं. आणि म्हणून बहु व्हावे ऐसे ईशाचे स्फुरण, तिचं येथे जाणं मूळ माया. आणि ते जे स्फुरण झालं ती म्हणजेच मूळ माया आहे किंवा तीच ती शक्ती आहे, तीच ती वृत्ती आहे. शब्द वेगळे असले तरी त्याच्यातला भाव एकच आहे. परीशाहून नव्हेची ती भिन्न, पण ती भिन्न नाही आहे, त्याचं स्फुरण आहे फक्त. दोघा एक पण ठाईसेची. म्हणजे जो परमात्मा आहे त्याचं स्फुरण म्हणजे ती माया आहे, म्हणजेच प्रकृती आहे, म्हणजेच वृत्ती आहे, म्हणजेच शक्ती आहे, पण ती त्याच्यापासून भिन्न नाही. हा अनुभव सारखा आपल्या मनामध्ये ठसवायचा आहे की मी आणि परमात्मा किंवा मी आणि हे जग हे वेगळं नाहीच आहे, सगळं मीच आहे, एकच आहे. प्रकृती भाव जेव्हा त्याला जोर येतो किंवा जोरावला किंवा विशेषत्वाला आला की सच्चित आनंद पुरुष भाव आच्छादला जातो. रोजचं आहे बघा, आपण जे अर्धा तास 2 तास शांत बसलेले असतो, काहीतरी स्मरण करतो, चिंतन करतो, त्यावेळेला या जगाचा या संसाराचा काही काळ खाऊन विसर पडतो. पण पुन्हा कोणाचा तरी फोन येतो, कोणतरी आपल्या दारात येतं, कोणतरी भेटायला येतं आणि पुन्हा आपण त्या संसारात जातो. म्हणून हा जो पुरुष भाव आहे, सच्चिदानंद पुरुष म्हणजेच परमात्मा, हा भाव या प्रकृतीच्या भावामुळं झाकला जातो किंवा नष्ट होतो. आणि सच्चिदानंद पुरुष भावाचा विकास झाला की प्रकृती भावाचा संकोच होतो. जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा अज्ञान संपतं आणि पुन्हा अज्ञान आलं की पुन्हा आपलं ज्ञान संपतं. असंही थोडं लक्षात ठेवा. मग व्यवहारात तो सगळा जो विलास चाललेला आहे, विलास वेगवेगळे आपल्या हालचाली जे काही चाललेलं आहे, हे सगळं भेदात्मक जगत आहे. ते आपल्या ठिकाणी आपल्याला सारखं भासत असतं. बघा ना, एखाद्याने ठरवलं मी नाही आता कोणाशी भांडण करणार, मी कुणाशीही वाईट वागणार नाही, मी प्रेमानेच राहणार, ऐक्यानेच राहणार. पण असा काहीतरी प्रसंग घडतो की त्यावेळेला तो आपला पुन्हा अहम उफाळून येतो आणि तुझं माझं व्यवहारामध्ये कुठं ना कुठंतरी सुरू होतं. म्हणून जसं म्हणून नेहमी वेदांतामध्ये एक उदाहरण दिलं जातं की शिंपी जी असते म्हणजे शिंपला, त्याच्या आतला भाग हा चकचकीत असतो, तो अगदी रुपयासारखा दिसतो, म्हणून हे रूप आहे असं म्हटलं जातं त्याला. पण ज्या वेळेला शिंपीचं अज्ञान नष्ट होतं तशी रुपेपणाची कल्पना स्पष्ट होते आणि ते रुपयाकडं न पाहता आपण म्हणून हा काय तर शिंपला आहे, याला कुठं रूपं म्हणतात. म्हणजे आपल्याला शिंपल्याचं ज्ञान झालं की रुपेपणाचं ज्ञान कमी होतं. म्हणजेच शिंपली ही आच्छादली जाते जेव्हा रुपयाचं ज्ञान होतं तेव्हा, आणि जेव्हा शिंपल्याचं ज्ञान होतं तसतशी रुपयाची कल्पना ही लोपली जाते आणि शिंपी म्हणजे शिंपला तो प्रकट होत असतो. त्याप्रमाणे आपल्या आवडीच्या भरात किंवा आपल्या अशा एखाद्या विचारामध्ये प्रकृती आणि पुरुष ही एकमेकांचा संकोच किंवा विकास दाखवतात. मगाशीच त्या ताईंनी सांगितलं सत्वगुणाचा विकास करायचा आहे आपल्याला, रजो आणि तमोगुणावर आपण मात करायची. पण रजोगुण कधी होतो? समजा माझी वस्तू दुसऱ्याकडे दिसली, दुसऱ्याच्या हातात दिसली की लगेच तो रजोगुण उफाळून येतो आणि तो यांच्या हातात कशी काय गेली माझ्या घरातली वस्तू, आता त्यांनी येऊन कधीतरी नेली असेल, आपण त्यांना दिली असेल, आपल्याला त्याचा विसर पडला असेल, त्यावेळेला काही प्रश्न नाही. पण ती जर दुसऱ्याच्या हातात दिसली किंवा आपण प्रवास करतो, प्रवासात असं कधी होतं आपली वस्तू दुसरे नेतात, दुसऱ्या बॅगा तर त्या विमानामध्ये तर इतकी फजिती असते, तुम्ही पाहिलं असेल. जेव्हा बॅग कलेक्शन असतं त्या पट्ट्यावर जातो आपण,
खूप जणांच्या सारख्याच रंगाच्या आणि सारख्याच आकाराच्या बॅग्स असतात आणि चुकून आपली बॅग दुसऱ्यांनी काढून घेतली तर किती फजिती होते. तसं हे ज्ञान आणि अज्ञान याचा सारखा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. आणि त्यामुळं जेव्हा प्रकृतीभाव जन्माला येतो किंवा विशेषानं उफाळून येतो तेव्हा पुरुषभावाचा संकोच होतो. पुरुष म्हणजे परमात्मा. आता एक डॉक्टर V. कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा खूप याच्यावर चिंतन केलेलं आहे. इतकी ग्रंथ आहेत तुम्हाला सांगू का, म्हणजे फक्त एकेका ग्रंथाचा आपण आयुष्यभर फक्त अभ्यास करायचा ठरवलं आणि समजून घ्यायचं ठरवलं तरीसुद्धा अवघड आहे. ज्ञानेश्वरीवर तर किती जणांचं चिंतन आहे, किती जणांनी त्याची स्वैर म्हणा किंवा अशी भाषांतरं केलेली आहे, त्याच्यातला आशय उलगडून दाखवलेला आहे. मग आपल्याला कधी कधी असा संभ्रम होतो की नेमकं काय आहे, कुठलं खरं मानायचं, कुठलं खोटं मानायचं. तसं अमृतानुभव सुद्धा आहे अनेकांनी. म्हणून मला ते लहानपणीचं शोभादर्शक आठवतं बघा. शोभादर्शकात काय असे आपण बनवायचं असे छोटे छोटे ते पुठ्ठे किंवा असे हे करून पट्ट्या करून ते जोडायचे. मग पुढे असं आरशासारखं असणार, आरसा असतो आणि छान त्याला एक होल, आत आपण काचा टाकायचो, बांगडीच्या काचा, आणि मग वरचं ते पॅक करून असं ते ज्या प्रकारे आपण फिरवू ना, जितक्या वेळा फिरू तसा तो काचांचा आकार वेगळा वेगळा व्हायचा. म्हणजे खरं त्याच 5-6 काचांचे तुकडे असतील पण किती सुंदर सुंदर त्याच्यात आकार होतात. तसं ह्या शिवशक्तीचं किंवा ह्या सृष्टीचं रूप आपण पाहताना आपल्याला क्षणाक्षणाला ते वेगळं वेगळं आठवतं. जो ज्या दृष्टिकोनातून बघेल ना त्याला तसा तो ग्रंथ किंवा त्याला तशी ती ओवी ही उलगडत जाते आणि तो तसा अभ्यास करत राहतो. म्हणून त्याचा अभ्यास चुकीचा आहे आणि माझाच अभ्यास बरोबर आहे असाही म्हणायचा, हट्ट करायचा नाही. मग ते डॉक्टर V. कुलकर्णी म्हणतात की शिवशक्तीचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे की ते एकमेकांना गिळून टाकतात. म्हणजे एवढी प्रीती की इतकीशी सुद्धा दूरता त्यांना सहन होत नाही. ज्याला आपण म्हणतो ना, अजिबात दोघांमध्ये भेद राहताच कामा नये, अंतर राहताच कामा नये. आणि म्हणून ते एकमेकांना जणू काही गिळून टाकतात. असं काही गिळून टाकता येईल का? नाही. पण आपण म्हणतो ना, तू म्हणजे मीच आणि मी म्हणजे तूच. जेव्हा अशी एकरूपता होते तेव्हा दोघांमधलं वैशिष्ट्य म्हणजे काय वेगळेपण असेल, कमीपणा असेल, न्यूनत्व असेल किंवा चांगल्या गोष्टी असतील त्याचा सारखा उच्चार होत नाही. मग तिथं दोघं एकसारखेच होतो. पण तसं हे प्रेमभरानं एकमेकांना इतके गिळून टाकतात किंवा गिळून एक होऊ इच्छितात की त्या प्रीतीच्या आस्वादनासाठी कधी कधी ते एक होतात आणि कधी कधी पुन्हा ते नव्यानं प्रगट होतात. कधी कधी द्वैताच्या आवडीनं एकमेकांना आतून बाहेर काढून पुन्हा प्रगट होतात. इतकं स्पष्ट म्हणले तर. आता आतली वस्तू बाहेर काढता येईल का? नाही. पण आपला भाव कळतो बघा. आपण एखाद्याशी संवाद करत असतो, त्यांचं दुःख आपल्याला खूप खूप अगदी भावनाशील होतो आपण दुसऱ्याच्या दुःखाने आणि म्हणतो की काही झालं तरी मी तुम्हाला इतकी मदत करीन, मला फक्त एक फोन करा किंवा मला कळवा, एक मेसेज करा. आणि ज्या वेळेला त्यांचा मेसेज येतो किंवा खरंच कोणीतरी आपल्याला अशी त्यावेळेला आपलं मन बदलतं. आपण म्हणतो काय सोज म्हणायला गेलो लगेच लागले की मागं. असं आतलं बाहेर न सांगता सुद्धा आपल्या बाहेर येत असतं. हे व्यवहारातलं सांगितलं. तसं या शिवशक्तीचं सुद्धा काय होतं की त्यांच्या मनातलं जे आहे ते पुन्हा प्रगट करतात. जे गिळलेलं आहे किंवा जे त्यांनी एकरूप झालेले आहेत ते पुन्हासुद्धा ते व्यक्त करतात. म्हणजे शिवाच्या चैतन्याच्या पोटात शक्ती म्हणजे प्रकृती असते आणि शक्तीच्या किंवा प्रकृतीच्या पोटात चैतन्य असतं. शिवशक्ती ही एकमेकांना गिळतही असतात आणि एकमेकांना प्रगटही करत असतात. प्रगट करण्याचं सुद्धा कार्य करत असतात आणि या दोन्ही क्रिया एकाच वेळेला घडतात. आता 4थी ओवी बघूया. काल अमृतानुभवची राहिली होती ती आत्ता म्हटली आपण. आता 4थी ओवी काय बघा. जे एकची नव्हे एक सरे, जे एकची नव्हे एक सरे, दोघा दोन पण नाही पुरे, दोघा दोन पण नाही पुरे, काय नेणो साकारे, काय नेणो साकारे, स्वरूप जिये.
आता एकसरे म्हणजे एकसारखे, जे एकची नव्हे एकसरे, म्हणजे जे आत्मस्वरूप आहे हे सदा सर्वदा अत्यंत एकरूपच असत नाही. आणि दोघा दोन पण नाही पुरे, आणि त्यांचे दोन पण काय, ज्ञान आणि वृत्ती असे दोन भेद सांगितलेले. तर ज्ञान आणि वृत्ती रूपानं ते दोनपणाला येतं, पण ते दोघांचं दोन पण पुरं नसतं, कारण ते दोन पण हे क्षणिक आहे किंवा भासमान आहे. असे हे ज्ञानवृत्ती कसे साकार होतात ते सांगता येत नाही. काय नेणो साकारे स्वरूप जिये, त्यांचं नेमकं वर्णन करताच येत नाही. खरं म्हणजे काय आहे, या परमात्म तत्वाचं वर्णनच करता येत नाही, अवर्णनीय आहे. म्हणून आपण अनाख्य हा शब्द पाहिला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, की त्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही. मग त्याचेच हे दोन्ही अंश आहेत ना, त्याचेच हे आविष्कार आहेत ना, प्रकृती पुरुष. मग त्यांचं तरी कसं वर्णन करता येईल, ते साकार कसे करता येतील किंवा साकार कसे होतात हेही सांगता येत नाही. गुलाबराव महाराजांनी 64 नावाची जी टीका लिहिलेली आहे किंवा अशीच काव्यमयी रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा, ज्ञानवृत्ती म्हणावे दोन. बघा आता ज्ञान आणि वृत्ती, हा ज्ञानवृत्ती समास केलेला आहे, म्हणजे आपल्याला वाटतं ती गोष्ट एकच आहे. नाही, ज्ञान आणि वृत्ती. ज्ञानवृत्ती म्हणावे दोन, तरी एकची असे ज्ञान, तरी एकची असे ज्ञान. आणि एक म्हणावे तरी वृत्ती ज्ञान, दोघे म्हणून साकार निवडता नये. दोघे म्हणून साकार निवडता नये, म्हणजे त्यांना एकही म्हणता येत नाही वृत्ती आणि ज्ञानाला, आणि त्यांना साकार म्हणूनही सांगता येत नाही. पण कधी कधी त्यांना दोन म्हटलं तरी ते एकच आहेत, एक म्हणावं तर ते दोन आहेत. कारण आपण व्यवहारात उच्चार करत असताना वृत्ती आणि ज्ञान किंवा ज्ञान आणि वृत्ती असं सारखं म्हणत असतो. म्हणजे ज्ञान आणि वृत्ती हे दोन आहेत असं म्हणावं तर खरं म्हणजे ज्ञान ही एकच वृत्ती आहे. ज्ञानाचा जो सगळा भाव असतो त्याला वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि एक म्हणलं तर ज्ञान असं दोन पण असतं, आणि दोनपणामुळं दोघंही साकार आहेत असं वाटतं. आणि साकार आहेत तरीसुद्धा ते एकमेकापासून अलग होऊ शकत नाहीत, म्हणून निराकारही आहेत. म्हणून आपण छान अभंग आहेत सगळे, आपण म्हणतो, तुझ सगुण म्हणोखी निर्गुण रे, तुझ सगुण म्हणोखी निर्गुण रे, सगुण निर्गुण ये तू गोविंदू रे. मला हे फार आवडतो की या एका अभंगातनं किंवा एका ओळीतून आपल्याला सगळा त्यातला भाव कळतो की आपण सगुणही म्हणतो, कारण आपल्याला सगुणाची उपासना सोपी असते. पण सगुणाची उपासना करता करता आपल्याला निर्गुणाचं महत्त्व कळायला लागतं, निर्गुणाकडे आपण जातो. आणि सगुण वेगळा आहे आणि निर्गुण वेगळा आहे का? नाही. सगुण निर्गुण एकू गोविंद रे, तो गोविंद दोन्ही पण आहे, सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. तशी ही ज्ञान देवोदेवी किंवा ज्ञानवृत्तीरूप देवोदेवी, या दोघांमध्ये ज्ञान हीच एक वस्तू आहे आणि दोघांचंही एकच अस्तित्व आहे. दोघं दोन वस्तू किंवा दोघांचं अस्तित्व निराळं नाही. म्हणून देवोदेवीचे हे दोन पण त्यांच्या एकपणाच्या विरुद्ध नाही किंवा एक पण मोडून नाही, आणि एक असून ते दोन आहेत. म्हणाल काय नकोच हे अमृतानुभव, सगळं गोंधळ चाललं आहे की एक पण आहे म्हणतायत, दोन पण आपण म्हणतायत. पण त्या तत्वांमध्ये भिन्नता नाही, आपण एवढं लक्षात ठेवूया. जरी भिन्न भासत असले तरी आपण बघा ना, एका वस्तूला किती नावं ठेवतो, वेगवेगळी नावं देतो. किंवा परवा मी म्हटलं होतं, मुलाला सुद्धा, जन्माला आलेल्या बाळाला किती नावं ठेवतो. किंवा नाव पाळण्यात वेगळंच ठेवलं जातं, छान ठेवलं जातं. कालच आता कोण म्हणलं, माझं खरं नाव हे आणि माझं खोटं नाव ते. तर खरं नाव म्हणजे काय, जे कागदोपत्री सगळ्या शाळेमध्ये आणि याच्यामध्ये नोंदवलेलं आहे ते. आणि खोटं नाव म्हणजे काय, आई वडील जे प्रेमानं बोलतात ते. आता असं म्हणजे तो वेगळा आहे का, ते दोन्ही वेगळे आहेत का? नाही, ते एकच आहे.
तसं जरी ह्याला ज्ञान आणि वृत्ती म्हणलं, जरी शिव आणि शक्ती म्हणलं, तरीसुद्धा ते वेगळे नाहीत, ते दोन्ही एकच आहेत. हा अद्वैत सिद्धांत वेदांतांनी जो सांगितलेला आहे ना, तो आपल्याला गळी उतरवून घ्यायचा आहे आणि तो समजावून घ्यायचा आहे. मी म्हणलं होतं तसं ते निराकार पण आहेत आणि साकार पण आहेत. साकार असून निराकार आहेत आणि ज्ञानदृष्टीनं पाहता हा अद्वैताचा आणि द्वैताचा विरोध नाही. अर्थात या म्हणण्यामध्ये अद्वैत खरं आणि द्वैत खोटं किंवा भासमान आहे हे द्वैत विवर्त रूप असल्यामुळं त्यानं अद्वैत स्थिती मोडत नाही. आता विवर्त म्हणजे भोवरा. त्याच्यासाठी उदाहरण लक्षात ठेवायचं. आणि किती वेळा ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा आता खरा अभ्यास आहे, तुम्ही जेव्हा अभ्यास वाचताय ना तेव्हा लक्षात घ्या की हे असे पाण्याचे दृष्टांत, सूर्याचे दृष्टांत जे पुन्हा पुन्हा आले ते किती वेळा आलेत, कुठल्या अध्यायात कसे आलेले आहेत. आता विवर्त म्हणजे भोवरा आपण नेहमी पाहतो. आता नद्यांना पूर येतील, पाऊस पडेल आणि त्यावेळेला असे भोवरे निर्माण होतात किंवा समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात. मग ती लाट आणि पाणी वेगळं आहे का? हो नाही, दोन्ही एकच असतं. म्हणजे ते खरं अद्वैत असतं. पण आपण मग म्हणतो काय अहो एक लाट केवढी मोठी आली, अहो ती हळूहळू पार माझ्यापर्यंत आली, मी घाबरून गेलो, मला पार कोलमडून टाकायची वेळ आणली होती. पण आता लक्षात येतं की ती लाट आणि ते पाणी समुद्र हे वेगळे नाहीच आहेत. तेच लक्षात घ्यायचं की तिथे द्वैत दिसलं तरी तिथं द्वैत नाही. म्हणून विवर्त रूप हे द्वैत असल्यामुळं त्यानं अद्वैत स्थिती मोडत नाही. आपल्यामध्ये भेद नाहीच आहे. आता शंकराचार्यांच्या मताप्रमाणे सगळं अद्वैतच मानायचं किंवा अज्ञानी जो आहे त्याला अद्वैत न दिसता द्वैत दिसतं. सारखं आता आपण म्हणू एवढ्या डिग्र्या घेतल्या, एवढं शिकलो आणि मी काय अज्ञानी आहे का? पण असं जर व्यवहारात सुद्धा किंवा या भगवंताच्या बाबतीत आपण जर द्वैत मानत असू, तुम्हाला नरहरी सोनाराची गोष्ट माहिती आहे. समर्थांच्या बाबतीत साक्षात त्यांना सुद्धा असाच अनुभवलेला आहे. दोन्ही सहज सांगते म्हणजे हे द्वैत आणि अद्वैतच आपल्याला पटेल. नरहरी सोनार पक्का काय होता? शिवाचा हे होता, भक्त होता. म्हणजे त्याला शिवाचीच फक्त तो भक्ती मानत होता. आणि त्यांच्या गावामध्ये एक सोनार असतो आणि तो म्हणतो, अरे नरहरी, ह्या गावात नव्हे सगळीकडे तुझ्यासारखा सोनार नाही आहे, तर मला ना विठ्ठलाला कमरेला एक साखळी करायची आहे, तर ती तू छान बनवून दे. तो म्हणतो अहो काय त्याला म्हणलं असेल, महाराज म्हणा किंवा अहो महोदय, मी हे नाही करू शकत, मी तिथे येऊ शकत नाही. का? तर माझं फक्त शिवावर प्रेम आहे आणि शिवावर भक्ती आहे. पुंडलिकाचं माप घेताना मी त्याच्याकडं बघणार सुद्धा नाही. मग ते बघितलं तर माझं शंकरावरची भक्ती कमी होईल. तो व्यापारी हुशार असतो. तो म्हणतो असं करा, मी तुम्हाला डोळ्याला बांधतो, डोळे बांधून नेतो, तुम्ही फक्त हाताने माप घ्या. कमरेचं हातानं माप घेतलं, परफेक्ट माप घेतलं. त्याला विचारलं असेल किती आकडा आहे, सांग बाबा, 10 इंच आहे, 15 इंच. आणि तेवढं ते त्यानं पक्क लक्षात ठेवलं गेला आणि तो इतका कुशल कारागीर होता, त्यानं अगदी त्वरित ती छान साखळी, कमरेचा मेखला म्हणा, बनवून दिली. ह्यालाही त्या आनंद झाला व्यापाऱ्याला आणि व्यापारी घेऊन गेला आणि बघतो तर ती 2 किंवा 4 इंच मोठी झाली. हा नरहरी म्हणतो माझ्या हातून अशी चूक होणारच नाही. म्हणजे परत एकदा बघ, फक्त एकदा बघ. परत जातो तर खरंच ती मोठी झालेली. मग त्यानं आता ते माप पुन्हा परफेक्ट केलं आणि ते 2 इंच किंवा 4 इंच कमी आहे ते समजून घेतलं आणि घरी जाऊन पुन्हा ते काय तोडली असेल, पुन्हा त्याला जोडलं असेल, सगळं केलं आणि आता म्हणे आता घ्या. तर म्हणे घेतलं. आता गेला तर आता ती लहान पडायला लागली. पहिल्यांदा 2 इंच मोठी होती, आता लहान पडायला लागली. मग आता काय? अहो म्हणे असं होणारच नाही, मी इतका परफेक्ट. कशी द्वैताची गंमत आहे ती बघा.
मग शेवटी तो म्हणतो की आता फक्त एकदाच चल तू आणि आता परत एकदाच बघ. आता जेव्हा तो माप घ्यायला लागतो तेव्हा त्याला ती शंकराची पिंड, त्याच्यावर नागाचा फणा असं सगळं जाणवायला लागतं. कुठे? पांडुरंगाची कमरेची साखळी करण्यासाठी तिचं माप घेतात. तो म्हणतो हा तर सगळा हेच आहे, शंकरच आहे, ही शंकराचीच पिंड आहे, तुम्ही काय म्हणता पांडुरंगाची कंबर आहे म्हणून. तो डोळे उघडतो आणि बघतो तर साक्षात पांडुरंगच असतो. पण पांडुरंगाच्या ठिकाणी त्याला तो दिसायला लागतो, सगळं जाणवायला लागतं. आणि म्हणून त्याच्या डोक्यात जी काही असेल ती जी काही द्वैतबुद्धी होती किंवा अज्ञान होतं त्या क्षणी ते संपलं. आणि तो म्हणतो की मी आजपर्यंत हा देव आणि हा देव असा भिन्न मानत होतो, हा एकच. हे जसं झालं तसं समर्थांना पण झालं होतं. सगळे यात्रेकरू वारकरी म्हणतात चला ना आमच्या पंढरीला, तसंच चला ना आमच्या खंडेरायाला. आणि ते म्हणतात नाही, माझी फक्त रामावर श्रद्धा आहे. आणि तिथे जातात. तिथे गेल्यानंतर ते काय, त्यांना समोर कोण दिसतंय? श्रीराम दिसतोय विठ्ठलामध्ये. आणि ते सगळे प्रश्न विचारतात, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा. ते सगळं तू काय केलीस? सीतामाई कुठं गेली? तुझं धनुष्यबाण कुठं गेलं? असं तू काय हातकटे करकटेवर का ठेवलेस? म्हणजे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की आपण आता समर्थांच्या बाबतीत असं द्वैत त्यांनी कुठलं मानलेलंच नव्हतं, पण त्यांनासुद्धा तो अनुभव एकदा आला आणि त्याच्यातून त्यांनी अद्वैत सिद्धांत सगळे आपल्या ग्रंथामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये, दासबोधामध्ये सगळं समजावून दिलं. तसं इथे आहे की जरी ते द्वैत भासलं तरी तिथे द्वैत नसतं आणि ते अद्वैतच असतं. म्हणून आपण सुद्धा व्यवहारात जर एकदा अद्वैत मानायला लागलो ना तर भगवंताचं अद्वैत आपल्याला कळायला काहीही अवघड नाही. अशी ही चौथ आहे. आता त्या मानसी कणेकर म्हणून आहेत, त्या म्हणतात की यांचा एकपणा आणि यांचा दोनपणा, त्या दोघातील परस्पर संबंध गुंतागुंतीचा आणि कळायला अवघड आहे. ज्याचं स्वरूप साकार म्हणावं तेच सगळं तेच सांगतात की निराकार म्हणावं, हेच कळत नाही. आणि एक म्हणावं तर ते दोघं दिसतात आणि दोघं म्हणावं तर त्यांच्यामध्ये दोन पण नसतंच. असं सगळं आहे. म्हणून गीर्वाण अनुभवामृतामध्ये सुद्धा काय म्हणतात, यदेकं न भवेत् तत्र द्वयोद्वित्वं कुतस्तरान्, साकारौ वा निराकारौ न जानीम स्वरूपतः. अहो मोठ्या मोठ्यांचं संतांचं जर असं घडलेलं आहे तर आपण तर अगदी सामान्य लोक आहोत आणि आपण तर द्वैताचीच सगळी, आपला संसार जो आपला व्यवहार असतो हा द्वैताचाच असतो. ते द्वैत सोडून आपण अद्वैताकडे जाऊया. इथेच मी आता वाणीला विराम देते. आपल्याला खरं म्हणजे वाटलं होतं आज की 5-6 वगैरे ओव्या घेऊयात, पण काही जण नवीन येत आहेत म्हणून त्यांच्यासाठी पुनरावृत्तीत वेळ जातोय. उद्यापासून आता आपण सलग 5व्या ओवीला सुरुवात करूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणूया. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभे
माझ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची खेले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनुवेधला माझा, आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.